नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे आपला सायन्स बायोलॉजी यामधील पेशी सजीवांचे एकक। बघा, येणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग निश्चित होईलच। तर चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न, पेशीच्या शोधासंदर्भात खालीलपैकी कालानुक्रमे योग्य क्रम कोणता आहे? बघा, विधाने दिलेली आहेत आपल्याला चार। एक, रॉबर्ट हुक यांनी बुचाच्या झाडाच्या कापात पेशी शोधली। 2, ॲटन व्हॅन ल्युएनहॉक यांनी जिवंत पेशीचे प्रथम निरीक्षण केले। 3, रॉबर्ट ब्राउन यांनी पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शवले। 4, एम.जे. श्लायडेन यांनी पेशी सिद्धांताचा पाया रचला। आन्सर येईल 1, 1, 2, 3, 4 याच क्रमाने ते दिलेले आहेत। बघा, रॉबर्ट हुक 1665, ल्युएनहॉक 1673, रॉबर्ट ब्राउन 1831 आणि श्लायडेन 1838 हा अचूक कालक्रम आहे। त्यानंतर प्रश्न 2, विधान ए, विषाणूंना व्हायरसेस पेशी सिद्धांताचा अपवाद मानले जाते कारण आर, विषाणूमध्ये स्वतंत्रपणे चयापचय क्रिया घडवून आणणारी पूर्ण विकसित पेशी रचना नसते। बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत। आन्सर येईल ए आणि आर दोन्ही बरोबर। आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। बघा, पेशी सिद्धांत सर्व सजीवांना लागू होतो, परंतु विषाणूमध्ये स्वतंत्र पेशी रचना नसल्याने ते अपवाद ठरतात। त्यानंतर बघा, प्रश्न 3, आधिकेंद्रिकी पेशीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। बघा, ए, यामध्ये सुस्पष्ट केंद्रक पटल नसते। ब, यामध्ये पटलबद्ध अंगके आढळतात। सी, डीएनए थेट पेशीद्रव्याच्या संपर्कात येत असतो। डी, याचे आकारमान साधारणपणे 5 ते 100 मायक्रोमीटर असते। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आन्सर येईल सी, फक्त ए आणि सी। यामध्ये सुस्पष्ट केंद्रक पटल नसते आणि डीएनए थेट पेशीद्रव्याच्या संपर्कात असतो। बघा, आधिकेंद्रिकी पेशीत पटलबद्ध अंगके नसतात व आकारमान लहान असते। केंद्रक नसल्याने डीएनए थेट पेशीद्रव्याच्या संपर्कात असतो। प्रश्न 4, जोड्या लावा। बघा, अ गट आणि ब गट दिलेले आहेत आपल्याला। लयकारिका, तंतुकणिका, गॉल्जी संकुल, रायबोझोम्स। तर आन्सर येईल 1, 1चं 2 बघा, लयकारिका आत्मघाती पिशव्या। 2, तंतुकणिका पेशीचे ऊर्जा केंद्र। गॉल्जी संकुल पेशीचा रासायनिक कारखाना आणि रायबोझोम्स प्रथिने निर्मिती केंद्र। त्यानंतर बघा, प्रश्न 5, प्रद्रव्य पटलाच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? बघा, ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। ए, 52% प्रथिने आणि 40% मेद यापासून बनलेले असते। बी, हे निवडक्षम पारपटल म्हणून ओळखले जाते। सी, हे मेद व प्रथिने यांचे द्विस्तरीय आवरण असते। डी, हे आवरण फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते। आन्सर येईल डी, हे आवरण फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते। त्यानंतर बघा, प्रश्न 6, वनस्पती पेशी भित्तिकेतील सेल्युलोज हे कोणत्या पेशी घटकाद्वारे स्रवले असते? आन्सर येईल पेशीने स्वतः ते स्रवलेले असते। बघा, पेशी भित्तिका ही सेल्युलोजने बनलेली असते आणि हे सेल्युलोज त्या पेशीने स्वतः स्रवलेले असते। प्रश्न 7, जर एखाद्या जिवंत पेशीला अतिपरासरणी द्रावणात ठेवले तर काय होईल? आन्सर येईल पेशीतील पेशीद्रव्य आकुंचन पावेल। प्रश्न 8, पेशीचा अंतसांगाडा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? आन्सर येईल अंतःप्राकल जालक, ए। त्यानंतर प्रश्न 9, विधान ए, तांबड्या रक्तपेशीमध्ये आरबीसी तंतुकणिका नसतात कारण आर, यामुळे आरबीसी जास्त ऑक्सिजन वाहून नेऊ शकतात कारण त्या स्वतः शोषणासाठी ऑक्सिजन वापरत नाहीत। आन्सर येईल ए आणि आर दोन्ही बरोबर। आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे।
बघा आरबीसी मध्ये तंतुकणिका नसल्यामुळे त्या स्वतः ऑक्सिजनचा वापर न करता जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीराच्या इतर भागांना पुरवू शकतात. प्रश्न 10. आत्मघाती पिशव्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लयकारिकांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? आन्सर येईल ए. डी. डुवे. प्रश्न 11. खालीलपैकी कोणते अंगक अर्ध स्वयंचलित म्हणून ओळखले जाते? सेमी ॲटोनॉमस. आन्सर येईल तंतुकणिका. तंतुकणिका आणि हरितलवके यांच्याकडे स्वतःचे डीएनए आणि रायबोझोम्स असल्याने त्या स्वतःची प्रथिने स्वतः तयार करतात. प्रश्न 12. वनस्पती पेशीतील कोणत्या अंगकामुळे तिला विशिष्ट आकार आणि ताठरता प्राप्त होते? आन्सर येईल रिक्तिका. बघा, वनस्पतीमधील मोठ्या आकाराच्या रिक्तिका पेशींचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवून तिला ताठरता येते. प्रश्न 13. डीएनएच्या विशिष्ट कार्यात्मक तुकड्याला काय म्हणतात? आन्सर येईल जनुक. त्यानंतर प्रश्न 14. खालीलपैकी कोणत्या पेशींमध्ये केंद्रक आढळत नाही? आन्सर येईल ए. फक्त 1 आणि 2 मानवी लोहित रक्तपेशी आरबीसी आणि 2 वनस्पतीमधील चाळण नलिका. प्रश्न 15. गुणसूत्रांच्या प्रकारांबाबत अचूक विधान ओळखा. आन्सर येईल डी. अंत्यकेंद्री गुणसूत्रे आय आकाराची दिसतात आणि यात एक गुणसूत्रभुजा असते. त्यानंतर प्रश्न 16. पेशी विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत गुणसूत्रे स्पष्टपणे मोजता येतात? आन्सर येईल मध्यावस्था. प्रश्न 17. कोशिका विज्ञानाचा अभ्यास प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? आन्सर येईल सी. पेशी आणि पेशी अंगकाचा अभ्यास. प्रश्न 18. वनस्पतीमधील हरितलवके प्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटले जाते? आन्सर येईल वनस्पतीचे ऊर्जा कारखाने. बघा, हरितलवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात म्हणून त्यांना ऊर्जा कारखाने म्हणतात. प्रश्न 19. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य हे नाव दिले? आन्सर येईल ए. जोहेनिस पुरकिंजे 1839 मध्ये. प्रश्न 20. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? आन्सर येईल अंडपेशी. प्रश्न 21. गॉल्जी पिंड या अंगकाचे मुख्य कार्य काय आहे? आन्सर येईल प्रथिनांचे पॅकिंग आणि वितरण. प्रश्न 22. खडबडीत अंतःप्राकल जालिका कशामुळे खडबडीत दिसते? आन्सर येईल रायबोझोमच्या उपस्थितीमुळे. प्रश्न 23. मानवामध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? आन्सर येईल 46. प्रश्न 24. खालीलपैकी कोणते अंगक फक्त प्राणीपेशीमध्येच आढळते? आन्सर येईल सेंट्रिओल्स. बघा, सेंट्रिओल्स हे केवळ प्राणीपेशीमध्येच आढळतात, ते वनस्पती पेशीत नसतात. टोमॅटोचा लाल रंग कोणत्या लवकामुळे प्राप्त होतो? आन्सर येईल लायकोपिन. प्रश्न 26. पेशीच्या केंद्रकाभोवती असणाऱ्या आवरणाला काय म्हणतात? आन्सर येईल केंद्रक पटल. एटीपीचे पूर्ण रूप काय आहे? आन्सर येईल ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. खालीलपैकी कोणता सजीव एकपेशीय आहे? आन्सर येईल वरील सर्व. अमिबा, जीवाणू, पॅरामेसियम हे सर्व एकपेशीय सजीव आहेत. त्यानंतर 29. कोशिका विज्ञानाचा जनक कोणास म्हटले जाते? आन्सर येईल रॉबर्ट हुक. प्रश्न 30. पेशीतील टाकाऊ पदार्थाच्या विल्हेवाटीसाठी कारणीभूत असणाऱ्या अंगकाला काय म्हणतात?
ऑप्शन येईल लयकारिका, रिक्तिका, गोल्जी पिंड, तंतुकणिका. आन्सर येईल लयकारिका. 31 पेशी पटल कशा प्रकारचे पटल आहे? आन्सर येईल निवडकक्षम पारपटल. 32 वनस्पतीमधील रंग नसलेली लवके कोणत्या कार्यासाठी वापरली जातात? आन्सर येईल अन्न साठवणूक. प्रश्न 33 प्रथिने तयार करण्यासाठी कोणते अंगक मदत करते? आन्सर येईल रायबोझोम्स. प्रश्न 34 शरीराची वाढ आणि झीज भरून काढण्यासाठी कोणते पेशी विभाजन आवश्यक असते? आन्सर येईल सूत्री विभाजन. सायटोप्लाझम म्हणजे काय? आन्सर येईल प्रदैव पटल आणि केंद्रक यामधील तरल भाग. प्रश्न 36 शहामृगाच्या अंड्याचा व्यास साधारण किती असतो? आन्सर येईल 18 सेंटीमीटर. प्रश्न 37 पेशी विभाजनात गुणसूत्रांचे महत्त्वाचे कार्य काय आहे? आन्सर येईल अनुवांशिक गुणांचे संक्रमण करणे. प्रश्न 38 खालीलपैकी कोणाला उद्ध्वस्त करणारे पथक म्हटले जाते? आन्सर येईल लयकारिका. RNA चे पूर्णरूप काय आहे? आन्सर येईल रायबो न्यूक्लिक ॲसिड. पेशीमधील सायटोझोल हा भाग कशाने बनलेला असतो? आन्सर येईल रासायनिक द्रावणे आणि पाण्याने. अमिबा हा सजीव स्वतःचा आकार कसा बदलू शकतो? आन्सर येईल छद्मपादाच्या मदतीने. कोणत्या प्रक्रियेद्वारे पेशी ऊर्जा खर्च न करता पाणी शोषते? आन्सर येईल परासरण. पेशीपटलातील लिपिडचे प्रमुख स्वरूप कोणते असते? आन्सर येईल फॉस्फोलिपिड्स. समस्थिती म्हणजे काय? आन्सर येईल पेशीतील अंतर्गत पर्यावरण कायम राखणे. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने 1839 मध्ये प्राणीपेशीचा अभ्यास करून सिद्धांत मांडला? आन्सर येईल थिओडोर शॉन. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका आकाराने कशा असतात? आन्सर येईल मोठ्या आणि कायमस्वरूपी. पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रे कशापासून तयार होतात? आन्सर येईल क्रोमॅटिन जाळीपासून. मायक्रोमीटर हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते? आन्सर येईल पेशींचे आकारमान. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आन्सर येईल लयकारिका ऊर्जा निर्मिती. बघा लयकारिका पचन आणि विल्हेवाटीचे काम करतात, ऊर्जा निर्मितीचे काम तंतुकणिका करतात. त्यानंतर प्रश्न 50 एका प्रौढ मानवाच्या शरीरात साधारणपणे किती पेशी असतात? आन्सर येईल 60 ते 90 ट्रिलियन. बघा एका प्रौढ माणसाच्या शरीरात सरासरी 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.